महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे। संत सावत अंबाळी यांची संजीवन समाधी असलेल्या अरणसह पंचकृषीच्या गावातील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग बंद करून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरलाय। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त होऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना बघायला मिळतात आणि त्यासाठी त्यांनी महामार्ग अडवून धरलेला आहे। ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। रस्ता होणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधातलं सोलापुरातलं आंदोलन पुणे सोलापूर महामार्गावरचं हे रास्ता रोको आंदोलन आणि हा महामार्ग सध्या अडवून धरलेला आहे। करून देणार बेमुदत करणार आहे। काय करणार आहे? काय करणार आहे? करून देणार बेमुदत करणार आहे। काय करणार आहे? तर आपण बघितलं की राजू शेट्टी सुद्धा प्रचंड आक्रमक झाले होते। आम्ही बेमुदत आंदोलन करू असा प्रतिप्रश्न त्यांनी केला। तुम्ही काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नाही 40 मिनिटं सांगितलं ना। जरा काय करणार आहे? नाही 40 मिनिटं सांगितलं ना। संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय अधिकची माहिती आपल्याकडे? खरं तर शक्तीपीठाच्या विरोधामध्ये राजू शेट्टी यांचं आरण येतं खरं तर आज आंदोलन सुरू होतं। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो होता त्यांनी अडवून धरला आणि आंदोलनाच्या वेळेच्या गोष्टींवरून पोलिसात आणि त्यांच्यात वाद झाल्याचं प्राथमिक माहिती सध्या मिळते। कारण आंदोलन हे बरोबर 10 वाजता होणार होतं, मात्र आंदोलनाला थोडा उशीर झाला। यानंतर आंदोलन किती वेळ करायचं याच्यावरून पोलीस आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये वाद झाला। खरं तर मुंबई येथे आंदोलनामध्ये देखील राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये मोठी शाब्दिक वाद झाले होते। त्यानंतर आता माढा तालुक्यात शक्तीपीठाच्या आंदोलनावरून पुन्हा एकदा राजू शेट्टी हे आमने-सामने झालेले दिसून येत आहेत। सौरभ, निश्चितच संकेत, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे, रास्ता रोको आंदोलन पुणे सोलापूर महामार्गावरचं।